नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना। तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि इथे चाललेले आमचं सकाळी सकाळी बटाट्याचे वेफर्स केलेले आहेत ते सुकत घालण्याचं। तर हे उन्हाच्या अगोदरच काम होते, सकाळ असून देखील किती सारं ऊन आहे, हवा पण मस्त सुटलेली आहे। वहिनीने सकाळी उठूनच हे वेफर्स उकडवून घेतलेले होते आणि कन्हैया पण आम्हाला मदत करतोय। हे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आणि ह्या आहेत मोठ्या वहिनी। काल आम्ही सगळे गावाकडून आलो आणि हे पण गेलेले आहेत मुंबईला, त्यांची सुट्टी संपलेली आहे आणि माझी ड्युटी असते इकडे याला सांभाळण्याची। हा काय एका जागेवरती बसत नाही, मळा म्हणल्यावर सगळीकडे फिरत राहतो। आणि संध्याकाळी दादाला शेतामध्ये दूध काढण्यासाठी यायचं होतं, तर आम्हाला पण सोबत ते घेऊन आले। मी, कन्हैया आणि ऋषी दादा सोबत आलेलो आहेत। तर इथं कन्हैयाची कशी गाणी चालू आहेत बघा, तुम्ही ऐका। बोल गाणं बघ ते पडन। आतो नतोशे पाए उवे जान से कत्तर काय गाणं बोलत आहे काय? तेरी मेरी गल्लाय मुसीबत से फल शूटिंग करायला का चालीस? तेरी मेरी गल्लाय मुसीबत से फल तेरी नतियों से म्हण गाणे म्हण ना। एखादा बैलगाडा शेडत तुमच्या नावात आहे बैलगाडा, तुमच्या नावात आहे बैलगाडा। ओ शेट बैलगाडा बैलगाडा शेडे ओ अंबा ओ सांबा ओ डंबा। भारी गाणे म्हणतोय। डरते नहीं हम किसी से बेते नहीं, हम किसी का नाम परवाह नहीं लेते, ते जे हिंद कन्हैयाचे गाणे बोलून झाले आणि तो गेला बैलांकडे। ऋषी लागला इथे असे डब्बे वगैरे खेळायला। कन्हैया म्हणजे कन्हैयाचे एक नंबर आगाऊ। आणि शेतामध्ये आले की कन्हैयाला असे खूप सारे गाणे आठवतात आणि नेहमी तो गाणे बोलतो, अगदी 3-4 वर्षाचा होता तेव्हापासून। तर चला म्हणलं आता मी शेतात पण आलेली आहे आणि त्याचे जरा व्हिडिओ पण शूट करूया। तो छान गाणी वगैरे बोलतो। आणि संध्याकाळी आलो आम्ही घरी। तर इथे हा पिल्ल्यांकडे आलेला आहे, याला सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी या पिल्ल्यांकडे येत होतो। त्याला हे शेळीचे पिल्ले खूपच आवडतात। आणि ऋषीची अशी मस्ती चालू असते इथे मळ्यामध्ये। शेळीचे पिल्ले, मांजरीचे पिल्ले, कुत्र्याचे पिल्ले, परत कोंबड्या, गाईचं वासरू, सगळ्यांसोबत तो खेळतो, कशाला घाबरत नाही। कुत्र्यांना पण धरतो म्हणून त्याच्या सारखं पार्टनर राहावं लागतं आणि खूप त्याने एन्जॉय केलं हे सगळं वातावरण। आणि नंतर आम्ही फिरून आल्याच्या नंतर इथे घरामागे बसलेलो आहोत। जे आईनं रानामध्ये माळवं केलेलं होतं ते आता मोडलेलं आहे इथं नवीन माळवं करण्यासाठी। आणि इथे वरतून रुद्र ऋषीला आवाज देतो। इथं सुनील बसलेला आहे। तर सुनील, मी आणि ऋषी तिघेजण बसलेलो होतो आणि झाडाला खूप साऱ्या पपया पिकलेल्या होत्या, तर त्या सुनीलने काढल्या आणि नंतर परत आम्ही इथेच बसलो। आणि डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला भेटते इथे। हे बघा मुलांनी कसं ह्या रानाला प्लेग्राऊंड बनवलेलं आहे, मस्तपैकी फुटबॉल खेळतायत। आणि हीच तर खरी मज्जा असते मामाच्या गावाला सुट्ट्यामध्ये जाऊन खेळण्याची, खाण्याची, राहण्याची। आणि मी तुम्हाला भेटते दुसऱ्या दिवशी सकाळी। तर रात्री खूप पाऊस पडलेला आहे, झाडं पण हिरवीगार दिसतायत, रान पण पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे, माती पूर्ण ओली झालेली आहे। हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्यांना? तुमचं स्वागत आहे। रात्री अचानकच पाऊस आला आणि काल जे आईनं हरभरे घातलेले होते सुकत, ते काही काढलेच नव्हते, तर ते रात्री तसेच पावसामध्ये भिजले आणि ते काढण्यासाठी आई वरती आलेली होती। तर मी पण त्याच्यासोबत वरती आले। तर ऋषीला घेऊन आल्यामुळे दादा पण आमच्यासोबत आले आणि दादाला म्हटलं इथे थांबा तुम्ही जरा वेळ, मी तुमचे फोटो काढते। तर फोटो सोबत मी त्यांचा व्हिडिओ पण काढला। आणि आई काय करते, इथे जे हरभरे आहेत ते सुकत घालते, ते पूर्ण ओले झाले होते।
आणि आज आम्हाला जायचं आहे दैठण्याला. तर माझी लहान भाऊजी डिलिव्हरीसाठी गेलेली आहे, तिचं माहेर आहे दैठणा. तर तिथे जाण्यासाठी माझी तयारी झालेली आहे. ऋषीला मी आंघोळ घालते आणि आम्ही निघालो दैठण्याला जाण्यासाठी. तर जाता जाताच आम्हाला दादाच्या मावशीचं घर लागतं रस्त्यामध्ये. तर आम्ही तिथे थांबलेलो आहे. त्यांची रसवंती आहे आणि ते पण असे मळ्यामध्येच राहतात. आणि योगायोगाने दादाचे मामा पण त्यांना तिथे भेटले. दादा मामासोबत गप्पा मारतायत तोपर्यंत ऋषी इथे ससे बघत होता. तर इथे ससे पण बरेच आहेत, कुत्रा आहे पाळलेला. रस वगैरे पेला आम्ही इथे आणि नंतर परत पुढच्या प्रवासाला निघालो. आणि इथे पोहोचल्याच्या नंतर मी जास्त व्हिडिओ वगैरे काही शूट केलेले नाही. हे रुद्रनेच केलेले आहेत, काय जे आहेत ते बाळाला घेतलेले तेवढे फक्त. आणि माझ्या भावाला पहिला एक मुलगा आहे 3-4 वर्षाचा आणि हा दुसरा पण मुलगाच झालेला आहे त्याला. आणि हा बघा 1 महिन्याचा असून किती नजराला नजर देतोय आणि मी बोललं की हसतोय चेहऱ्याकडे बघून. आताची मुलं पण किती हुशार आहेत ना. आणि रुद्र बोलल्यावर तो हसत नव्हता. तर रुद्र त्याच्या पोटाला गुदगुल्या करून हसवण्याचा प्रयत्न करत होता. दिसायले आता दिसायले. आणि एक दिवस मुक्काम करून आम्ही परत पाथरीला आलेलो आहे. तर माझ्या भावाचा मुलगा पण आमच्या सोबत आलेला आहे, त्याचं नाव आहे साई. आणि हे आहेत माझे भाचे. तर यांच्यासोबत माझी अशी मस्ती चालू असते, त्यांनाही माझ्याशिवाय करमत नाही. मी आहे तोपर्यंत सारखे माझ्या मागे मागे असतात. आणि ते रुद्रचं आणि त्याचं कन्हैयाचं काहीतरी भांडण झालेलं होतं. तर त्यांची ही अशी भांडणं वगैरे चालूच राहतात. आणि इथे सगळ्यांना घेऊन बसलेली आहे मी घराच्या समोर आणि फोटो वगैरे काढले. आणि आता व्हिडिओचा एंड मी इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.